नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 033 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 33. मागच्या 32व्या भागामध्ये आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 5 च्या 26व्या श्लोकापर्यंत पूर्ण केलं होतं. आज आपल्याला या 33व्या भागामध्ये 27व्या श्लोकापासून आरंभ करायचा आहे आणि आजचा या 5व्या अध्यायाचा हा शेवटचा भाग असणार आहे. 34व्या भागापासून आपण 6व्या अध्यायाला आरंभ करणार आहोत. तर प्रत्यक्ष या भागाला आरंभ करण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की कृपया थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपला हा जो उपक्रम आहे भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाचा हा जो उपक्रम आहे, या उपक्रमामधून आपल्याला भगवद्गीतेचे, आपल्या वेदांचे, उपनिषदांचे, पुराणांचे आणि संस्कृत भाषेचे अत्यंत सखोल ज्ञान मिळणार आहे. त्यामुळे ही जी आपल्याला आता स्क्रीनवर प्लेलिस्ट नाव दिसते आहे, या प्लेलिस्टचं नाव आहे भगवद्गीता मराठी भाष्य वाचन. या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या. यापूर्वीचे सगळे व्हिडिओ पुन्हा ऐका आणि यापुढे ह्या उपक्रमामधील येणारे सर्व व्हिडिओ सुद्धा मी ह्याच प्लेलिस्टमध्ये ऍड करणार आहे. त्यामुळे ह्या प्लेलिस्टचा अवश्य फायदा घ्या, ही आपल्याला विनंती आहे. चला तर मग आजच्या भागाला आरंभ करूयात आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्यक्ष भागाला आरंभ करण्यापूर्वी परमेश्वराचं ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता तत्वविवेचनी टीका पुस्तकाचं पान क्रमांक आहे 304. याचा आपण मराठी, या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचत आहोत आणि त्यातला आपल्याला आज 27व्या श्लोकापासून आरंभ करायचा आहे. 27 आणि 28वे श्लोक या पुस्तकामध्ये एकत्र दिलेले आहेत, कारण दोन्ही श्लोकांचा संबंध एकच आहे, म्हणून दोन्ही श्लोक एकामागोमागे एक दिलेले आहेत. तर या दोन्ही श्लोकांचा संबंध याप्रमाणे आहे. कर्मयोग आणि सांख्ययोग या दोन्ही साधनांनी परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेल्या महापुरुषांची लक्षणे सांगितली गेली. या दोन्ही प्रकारच्या साधकांनी वैराग्यपूर्वक मन व इंद्रिये यांना स्वाधीन करून घेऊन ध्यान योगाचे साधन करणे उपयोगी आहे. म्हणून आता संक्षिप्तपणे भगवंत फलासह ध्यानयोगाचे वर्णन करीत आहेत. आता ध्यानयोग आणि त्याचे फल या दोन्हीचं वर्णन या 2 श्लोकांमध्ये आलेलं आहे. आता आपण 27वा आणि त्यानंतर 28वा श्लोक वाचणार आहोत. स्पर्शांत कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ. 28वा श्लोक. यतेन्द्रियमनो बुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. अर्थ बघूयात या दोन्ही श्लोकांचा. 27 आणि 28. बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून, तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करून ज्याने इंद्रिय, मन व बुद्धी जिंकली आहेत, असा मोक्ष तत्पर मुनी इच्छा, भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो. आता या पुरुषांचं, मुनीचं वर्णन इथे दिलेलं आहे आणि त्याची लक्षणं इथे दिलेली आहेत. पहिला प्रश्न बघूयात 27व्या आणि 28व्या श्लोकावरती. पहिला प्रश्न. बाहेरच्या विषयांना बाहेर काढणे याचा भावार्थ काय? उत्तर. बाह्य विषयांच्या बरोबर जीवाचा संबंध अनादी कालापासून चालत आलेला आहे आणि जीवाच्या अंतःकरणामध्ये त्याच्या असंख्य प्रतिमा भरलेल्या असतात. विषयामध्ये सुख बुद्धी व रमणीय बुद्धी असल्याने मनुष्य सतत विषय चिंतन करीत राहतो. पूर्वसंचित संस्कार वारंवार जागे होऊन त्याच्या मनात आसक्ती आणि कामना यांची आग भडकावीत असतात. म्हणून कोणत्याही वेळी त्याचे चित्त शांत होऊ शकत नाही. इतकेच काय, तो जेव्हा कधी वरवर विषयांचा त्याग करून एकांतात ध्यान करावयास बसतो, त्यावेळीही विषयांचे संस्कार त्याची पाठ सोडत नाहीत. म्हणून तो परमात्म्याचे ध्यान करू शकत नाही. निरंतर होणारे विषयाचे चिंतन हेच याचे मुख्य कारण होय. जोपर्यंत हे विषय चिंतन बंद होत नाही, तोपर्यंत विषयांबद्दलची सुखबुद्धी टिकून राहते. म्हणून येथे भगवंत म्हणत आहेत की विवेक व वैराग्य यांच्या बळावर संपूर्ण बाह्य विषयांना क्षणभंगूर, अनित्य, दुःखमय आणि दुःखांचे कारण समजून त्यांचे संस्कार म्हणून मनात असलेल्या सर्व प्रतिमा अंतःकरणातून काढून टाकल्या पाहिजेत. त्यांची स्मृती पूर्णपणे नष्ट केली पाहिजे. तेव्हाच चित्त सुस्थिर आणि प्रशांत होईल. पुढचा प्रश्न.
नेत्रांची दृष्टी भ्रुकुटीच्या मध्यभागी स्थिर करण्यास का सांगितले आहे? सुंदर प्रश्न, ध्यानाविषयीचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर सुंदर. नेत्रांनी चोहीकडे बघत राहिल्यामुळे ध्यानामध्ये स्वाभाविकपणे विघ्न विक्षेप येतात आणि नेत्र बंद केल्यास आळस व निद्रा यांना बळी पडण्याची भीती असते, म्हणून असे सांगितले आहे. याशिवाय योगशास्त्रासंबंधीचे कारणही आहे. भ्रुकुटीच्या मध्यभागी द्विदल आज्ञाचक्र आहे असे म्हणतात. त्याच्या जवळच सप्तकोश आहेत. त्यातील अंतिम कोशाचे नाव उन्मनी असे आहे. तेथे पोचल्यावर जीवाची पुनरावृत्ती होत नाही, म्हणून योगी लोक आज्ञाचक्रामध्ये दृष्टी स्थिर करतात. पुढचा प्रश्न, येथे प्राणापानौ प्राण आणि अपान वायू यांच्याबरोबर नासाभ्यंतरचारिणौ हे विशेषण देण्याचा काय आशय आहे? उत्तर, येथे प्राण आणि अपान या वायूंची गती सम करण्यास सांगितली आहे. त्यांची गती रोखण्यास सांगितले नाही. प्राण आणि अपान म्हणजे श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे यांची गती सम करण्यास सांगितली आहे, त्यांना रोखण्यास सांगितलेले नाही, म्हणून नासाभ्यंतरचारिणौ हे विशेषण दिले आहे. पुढचा प्रश्न, प्राण आणि अपान यांना सम करणे म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे सम करावेत? सुंदर प्रश्न, ज्याचा आपल्याला ध्यानासाठी पण उपयोग होऊ शकतो. उत्तर, प्राण आणि अपान यांची स्वाभाविक गती विषम असते. कधी ते डाव्या नाकपुडीतून संचार करतात तर कधी उजव्या नाकपुडीतून. डाव्या नाकपुडीतून संचार करण्याच्या क्रियेस इडा नाडीतून चालणे असे म्हणतात, तर उजव्या नाकपुडीतून चालण्याच्या क्रियेस पिंगला नाडीतून चालणे असे म्हणतात. अशा अवस्थेत मनुष्याचे चित्त चंचल असते. अशा प्रकारे विषम भावाने संचार करणाऱ्या प्राण आणि अपान यांच्या गतीला दोन्ही नासिकांमध्ये समान भावाने स्थिर करणे म्हणजे सम करणे होय. यालाच त्यांचे सुषुम्ना नाडीमध्ये चालणे असे म्हणतात. दोन्ही नाकपुड्यांमध्ये समान पान आणि अपान झालं पाहिजे, श्वास आणि उच्छ्वास झाला पाहिजे, त्याला सम करणे असं म्हणतात. सुषुम्ना नाडीतून चालताना प्राण आणि अपान यांची गती फार सूक्ष्म आणि शांत असते. त्यावेळी मनाची चंचलता आणि अशांती आपोआपच नष्ट होते व मन सहजपणे परमात्म्याच्या ध्यानी लागते. प्राण आणि अपान यांना सम करण्यासाठी प्रथम डाव्या नासिकेतून अपान वायू आत घेऊन प्राणवायू उजव्या नासिकेतून बाहेर काढला पाहिजे. नंतर अपान वायू उजव्या नासिकेतून आत घेऊन प्राणवायू डाव्या नासिकेतून बाहेर काढला पाहिजे. अशा प्रकारे प्राण आणि अपान यांना सम करण्याचा अभ्यास करतेवेळी परमात्म्याच्या नावाचा जप करत राहिले पाहिजे आणि वायू बाहेर सोडताना व आत घेताना अगदी समान वेळ लागला पाहिजे. अशा प्रकारे त्यांची गती समान व सूक्ष्म करीत राहिले पाहिजे. असा सतत अभ्यास करता करता जेव्हा दोन्हींची गती सम, शांत व सूक्ष्म होईल आणि नासिकेच्या बाहेर व आत कंठादी प्रदेशात त्यांचा स्पर्श सुद्धा जाणवणार नाही, तेव्हा प्राण आणि अपान हे सम आणि सूक्ष्म झाले आहेत असे समजावे. किती सुंदर उत्तर दिलं. ध्यानासाठी अत्यंत उपयुक्त ज्ञान आपल्याला याच्यातून मिळतं आहे. म्हणूनच मी नेहमी म्हणत असतो की ह्या उपक्रमामधून आपल्याला केवळ भगवद्गीता नाही तर आपल्या संस्कृतीमधील, उपनिषदांमधील, वेदांमधील, पुराणांमधील खूप साऱ्या गोष्टी आपल्याला या उपक्रमातून मिळत आहेत. धन्यवाद जगदयालजी गोयंदकाजी, या हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद करणारे कुलकर्णी साहेब आणि गीता प्रेस गोरखपूर आणि आपला उपक्रम, या सर्वांचे आभार. पुढचा प्रश्न, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना जिंकण्याचे स्वरूप काय असते आणि त्यांना कसे व का जिंकले पाहिजे? उत्तर, इंद्रिये ही जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे त्या विषयामध्ये जातात, तेव्हा मन नेहमी चंचल असते व ते आपली सवय सोडू इच्छित नाही आणि बुद्धी एखाद्या परमनिश्चयावर अडळ राहत नाही. या स्थितीत मन स्वतंत्र व उच्छृंखल होते. विवेक आणि वैराग्यपूर्ण अभ्यासाने त्यांना सुशृंखल, आज्ञाधारक आणि अंतर्मुख किंवा भगवननिष्ठ करवणे म्हणजेच त्यांना जिंकणे होय. असे केल्यावर इंद्रिये स्वच्छंदपणे विषयांमध्ये न रमता आपल्या इच्छेप्रमाणे आपण जेथे सांगू तेथेच थांबतील. मन आमच्या इच्छेनुसार एकाग्र होईल आणि बुद्धी एका इष्ट निश्चयावर अचल आणि अडळ राहू शकेल. इंद्रियांवर विजय मिळवल्यामुळे प्रत्याहार म्हणजेच इंद्रिय वृत्तींचे संयमित होणे, मन ताब्यात घेतल्यावर धारणा, चित्त एकदेशी स्थिर करणे आणि बुद्धी आपल्या अधीन केल्यावर ध्यान म्हणजेच बुद्धीला एकाच निश्चयावर आदळ करणे हे सहजपणे होते असे मानले जाते आणि ते योग्यच होय. म्हणून ध्यान योगामध्ये हे तिन्ही वश करणे फारच आवश्यक आहे. ध्यान योगाबद्दल आपल्याला ज्ञान मिळतंय. धन्यवाद. पुढचा प्रश्न, मोक्षपरायणः हे पद कशाचे वाचक आहे? उत्तर, ज्याला परमात्म्याची प्राप्ती, परमगती, परमपदाची प्राप्ती किंवा मुक्ती असे म्हणतात त्याचेच नाव मोक्ष होय. ही अवस्था मन व वाणी यांच्या पलीकडील आहे. या स्थितीमध्ये मनुष्य सर्व कर्मबंधनातून पूर्णपणे कायमचा सुटून अनंत आणि अद्वितीय परम कल्याण स्वरूप आणि परमानंद स्वरूप होतो, इतकेच सांगता येते. या मोक्षासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ज्या मनुष्याने आपली इंद्रिये, मन व बुद्धी
यांना सर्व प्रकारे तन्मय केले आहे, जो नित्य निरंतर परमात्म्याच्या प्राप्तीच्या प्रयत्नास लागला आहे, ज्याचा एकमात्र उद्देश केवळ परमात्म्यालाच प्राप्त करून घेणे हा आहे आणि जो परमात्म्याशिवाय कोणतीही वस्तू प्राप्त करून घेण्यास योग्य मानत नाही, तोच मोक्षपरायण होय. आपल्याला कित्येक शब्दांच्या व्याख्या सुद्धा या उपक्रमातून मिळत आहेत. पुढचा प्रश्न, मुनिही हे पद कशासाठी आलेले आहे? उत्तर, जो मननशील असतो त्याला मुनी म्हणतात. ध्यानकालाप्रमाणे व्यवहार काळीही परमात्म्याच्या सर्व व्यापकतेचा दृढ निश्चय असल्यामुळे जो पुरुष सदा परमात्म्याचेच मनन करीत असतो तोच मुनी होय. पुढचा प्रश्न, विगतेच्छा वयक क्रोधः या विशेषणाचा भावार्थ काय आहे? उत्तर, कोणत्या तरी गोष्टीचा अभाव जाणवल्यावर इच्छा उत्पन्न होते. अनिष्ट शंकेने व क्रोधाने कामनेमध्ये विघ्न आल्यावर किंवा मनाप्रमाणे अनुकूल असे कार्य न झाल्यावर भय वाटते. वरील प्रकारे ध्यानयोगाचे साधन करता करता जो पुरुष सिद्ध बनतो त्याला सर्वत्र सर्वदा आणि सर्वथा परमात्म्याचा अनुभव येतो. त्याला कोठेही त्याचा अभाव दिसत नाही. मग त्याला इच्छा कसल्या गोष्टींची होणार? जर एका परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नाही आणि नित्य, सत्य, सनातन, अनंत व अविनाशी अशा परमात्म्याच्या स्वरूपामध्ये कोणतीही च्युती होत नाही, तर मग अनिष्टाच्या संख्येमुळे उत्पन्न होणारे भय का बरे वाटेल? आणि परमात्म्याच्या नित्य व पूर्ण प्राप्ती झाल्यामुळे जर कोणतीही कामना किंवा मनोरथ उरत नाही, तर मग क्रोधही कशावर आणि कशासाठी येईल? म्हणून या स्थितीमध्ये त्याच्या अंतःकरणात, त्याच्या व्यवहार प्रसंगी, स्वप्नात कधीही कशाही अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची इच्छाच उत्पन्न होत नाही. कोणत्याही घटनेमुळे त्याला कोणत्याही प्रकारचे भय वाटत नाही आणि कोणत्याही अवस्थेमध्ये क्रोध उत्पन्न होत नाही. पुढचा प्रश्न, येथे एव याचा उपयोग कोणत्या अर्थाने केला आहे आणि असा पुरुष नेहमी मुक्तच होय या म्हणण्याचा आशय काय आहे? उत्तर, एव हे अव्यय निश्चयाचे बोधक आहे. जो महापुरुष वरील साधनांमुळे इच्छा, भय आणि क्रोध यांच्यापासून पूर्णपणे रहित झालेला आहे, तो ध्यानाच्या वेळी असो किंवा व्यवहाराच्या वेळी असो, शरीर असताना असो किंवा शरीर पडल्यावर असो, सर्व अवस्थांमध्ये तो नेहमी मुक्तच असतो. संसार बंधनातून कायमचा पूर्णपणे सुटून त्याला परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे, यात कोणताही संशय नाही. आणि पुढे येतो 29वा श्लोक, शेवटचा श्लोक या अध्यायामधला, 5वा अध्याय कर्मसन्यास योग मधला शेवटचा श्लोक 29 आणि त्याचा संबंध. अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंतांनी कर्मयोग व सांख्ययोग यांच्या स्वरूपाचे प्रतिपादन करून दोन्ही साधनांनी परमात्म्याची प्राप्ती होते हे सांगून सिद्ध पुरुषाची लक्षणे सांगितली आहेत. मग त्या दोन्ही निष्ठांच्यासाठी ध्यानयोग उपयोगी असल्यामुळे त्याचेही संक्षिप्त वर्णन केले आहे. बघा, आपल्याला किती सुंदर ज्ञान यातून मिळतंय. कशातून काय मिळतंय, कुठले मार्ग आहेत, त्याच्यासाठी सोयीस्कर किंवा सोपं काय आहे, हे सगळं काही आपल्याला ज्ञान इथून मिळतं आहे. त्याचेही संक्षिप्त वर्णन केलेले आहे. आता जो मनुष्य अशा प्रकारे मन, इंद्रिये यांच्यावर विजय प्राप्त करून कर्मयोग, सांख्ययोग किंवा ध्यानयोगाचे साधन करण्यास स्वतःला समर्थ मानत नसेल, अशा साधकाला सुगमपणे परमपदाची प्राप्ती करून देणाऱ्या भक्तियोगाचे संक्षिप्त वर्णन भगवंत करीत आहेत. म्हणजे या योगांपैकी कर्मयोग, सांख्ययोग किंवा ध्यानयोग हे आपल्यासारख्या सामान्य माणसांना कदाचित जमणार नाहीत आणि आपल्यासाठी सगळ्यात सोपा योग कोणता आहे तर भक्तियोग नावाचा योग आपल्यासाठी सोपा आहे. तर त्याची संक्षिप्तपणे माहिती आपल्याला परमेश्वर देत आहेत किंवा उपदेश देत आहेत या 29व्या श्लोकामधून. आणि पुढे येतो 29वा श्लोक, भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. अर्थ बघूयात 29व्या श्लोकाचा. माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, प्राणीमात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमी असे तत्वतः समजून शांतीला प्राप्त होतो. पहिला प्रश्न 29व्या श्लोकावरचा, यज्ञ व तप यांचा अर्थ काय समजावा? भगवंत त्याचे भोगते कसे आहेत व त्यांना भोगता समजल्यामुळे माणसाला शांती कशी मिळते? सुंदर प्रश्न. उत्तर, अहिंसा, सत्य इत्यादी धर्माचे पालन, देव, ब्राह्मण, माता पिता इत्यादी गुरुजनांची सेवा व पूजन, दीनदुःखी, गरीब व पीडित जीवांची प्रेमाने व आदराने सेवा व त्यांच्या दुःखाचा नाश करण्यासाठी केले जाणारे उपयुक्त साधन आणि यज्ञ, दान इत्यादी जी शुभकर्मे आहेत त्या सर्वांचा समावेश यज्ञ व तप या शब्दांमध्ये मानावा.
भगवंत हे सर्वांचे आत्मा आहेत, म्हणून देव, ब्राह्मण, दीनदुःखी इत्यादींच्या रूपांमध्ये भगवंतच सर्व सेवा पूजादी ग्रहण करतात, म्हणून तेच सर्व यज्ञ आणि तप यांचे भोगते होत. भगवंताचे तत्व व प्रभाव हे न जाणल्यामुळे माणसे ज्यांची सेवा व पूजा करतात त्या देव, मनुष्य इत्यादींनाच माणसे यज्ञ आणि सेवा इत्यादींचा भोगता समजतात. त्यामुळेच ते अल्प व विनाशी अशा फलाचे भागीदार होतात. त्यांना खरी शांती मिळत नाही. परंतु जो पुरुष भगवंतांचे तत्व आणि प्रभाव हे जाणतो त्याला सर्वांच्या ठिकाणी आत्मरूपाने विराजित असलेला भगवंत दिसतो. अशा प्रकारे प्राणीमात्रांमध्ये भगवतबुद्धी झाल्यामुळे जेव्हा तो त्यांची सेवा करतो तेव्हा त्याला हाच अनुभव येतो की मी देव, ब्राह्मण, दीनदुःखी इत्यादींच्या रूपांमध्ये आपल्या परमपूजनीय परमप्रेमास्पद सर्वव्यापी अशा भगवंताची सेवा करीत आहे. माणूस हा ज्या कोणा पुरुषाला श्रेष्ठ किंवा सन्माननीय असे मानतो त्याच्याबद्दल थोडीशी का होईना श्रद्धा व भक्ती त्याच्याजवळ असते, आणि ज्याच्याबद्दल त्याच्याजवळ काही आंतरिक खरे प्रेम असते त्याची सेवा करण्यामध्ये माणसाला फार मोठा आनंद आणि विलक्षण शांती लाभते. पितृभक्त पुत्र आपल्या पित्याची, स्नेहमयी माता पुत्राची व प्रेममूर्ती पत्नी आपल्या पतीची सेवा करताना कधी थकते का? खरा शिष्य किंवा अनुयायी असलेला मनुष्य आपल्या श्रद्धेय गुरु किंवा मार्गदर्शक असलेल्या महात्म्याची सेवा सोडून देतो काय? पुरुष असो किंवा स्त्री हे ज्यांच्या गौरवास, प्रभावास व प्रेमास पात्र असतात त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या मनामध्ये क्षणाक्षणाला नवीन उत्साह लहरी उत्पन्न होतात व त्यांची जितकी सेवा करावी तितकी थोडीच असे त्यांना मनोमन वाटते. ही सेवा करताना त्यांना असे वाटत नाही की आम्ही त्यांच्यावर उपकार करीत आहोत. त्यांच्या मनात या सेवेबद्दल अभिमान वाटत नाही. उलट अशा सेवेची संधी मिळणे हे ते आपले भाग्य समजतात. जितकी सेवा घडते तितकीच त्यांच्यामध्ये अधिक विनयशीलता आणि खरी नम्रता वाढते. ते याला उपकार करणे असे मानत नाहीत. उलट त्यांना पावलोपावली अशी भीती वाटते की आपण सद्भाग्यापासून वंचित तर होणार नाही. त्यांना सेवा करताना आपल्या चित्तामध्ये अपूर्व शांती अनुभवास येते, म्हणून ते असे करतात. परंतु ही शांती त्यांना सेवेपासून ढळून देत नाही, कारण त्यांचे चित्त निरंतर आनंदातिरेकाने उसळत असते. ते या आनंदाने तृप्त न होता उत्तरोत्तर अधिकाधिक सेवाच करू इच्छितात. सांसारिक गौरव, प्रभाव व प्रेम यांच्यामुळे सेवा ही खरी जर इतकी प्रेमपूर्ण व इतकी शांतीदायक असते तर भगवंतांचा भक्त जेव्हा सर्वांच्या रूपामध्ये अखिल जगताला परमपूज्य देवादिदेव, सर्वशक्तिमान, परमगौरव, अचिंत्य प्रभावाचे नित्यधाम असे असलेल्या आपल्या परम प्रियतम भगवंताला ओळखून आणि आपल्या शुद्ध सेवावृत्तीने हृदयातील खरा विश्वास व अविरत प्रेम यांना निरंतर भगवंतांकडे वाहणाऱ्या पवित्र सुधामय मधुर प्रवाहामध्ये पूर्णपणे प्राप्त करून त्यांची सेवा करतो तेव्हा त्याला किती व कसा अलौकिक आनंद वाटत असेल आणि किती व कशी अपूर्व दिव्य शांती लाभत असेल हे कोणी सांगू शकणार नाही. ही अनुभवायची गोष्ट आहे. गुरुची, माता पितांची, परमेश्वराची, भगवंतांची, गरिबांची यांची सेवा करणे आणि त्यामध्ये मिळणारा आनंद जो असतो ही अनुभवायची गोष्ट आहे. ही सांगता येत नाही, म्हणून ते आपल्याला इथे उल्लेख करतायत. हे कोणीही सांगू शकत नाही. भगवंतांच्या कृपेने असे भाग्य ज्यांना मिळते त्यांनाच वस्तुतः याचा अनुभव येतो. पुढचा प्रश्न, भगवंताला सर्व लोक महेश्वर समजणे म्हणजे काय आणि असे समजणाऱ्याला शांती कशी मिळते? उत्तर, इंद्र, वरुण, यम, कुबेर इत्यादी जे लोकपाल आहेत तसेच विभिन्न ब्रह्मांडामध्ये आपापल्या ब्रह्मांडाचे नियंत्रण करणारे व जे ईश्वर आहेत त्या सर्वांचे स्वामी व महान ईश्वर भगवंत होत. म्हणूनच श्रुतीमध्ये म्हटले आहे, तमीश्वराणाम परमम महेश्वरम. त्या ईश्वरांच्याही परम महेश्वराला आपल्या अनिर्वचनीय मायाशक्तीमुळे भगवंत आपल्या लीलेनेच संपूर्ण अनंतकोटी ब्रह्मांडाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करताना सर्वांना यथायोग्य नियंत्रणात ठेवतात. असे करतानाही ते सर्वांच्याहून उच्चच असतात. अशा प्रकारे भगवंताला सर्व शक्तिमान, सर्व नियंता, सर्वाध्यक्ष व सर्वेश्वरेश्वर असे समजणे म्हणजे सर्व लोक महेश्वर असे समजणे होय. अशा प्रकारे समजणारा भक्त भगवंतांचा महान प्रभाव आणि रहस्यांचा ज्ञाता असल्यामुळे तो त्यांना क्षणभरही विसरू शकत नाही. तो पूर्णपणे निर्भय व निश्चिंत होऊन त्यांचे अनन्य चिंतन करतो. शांतीमध्ये विघ्न आणणारे कामक्रोधादी शत्रू त्याच्या जवळ सुद्धा फिरकत नाहीत. त्याच्या दृष्टीने भगवंतांहून श्रेष्ठ कोणीही नाही. म्हणून तो त्यांच्या चिंतनामध्ये राहून नित्य निरंतर परम शांती आणि आनंदाचा महासमुद्र असलेल्या
अशा भगवंताच्या ध्यानामध्येच मग्न राहतो। पुढचा प्रश्न, भगवंत हे सर्व प्राण्यांचे सुहृद कशा प्रकारे आहेत? हे सुहृद असल्याचे जाणण्यामुळे शांती कशी मिळते? उत्तर, भगवंतांना जी गोष्ट मिळालेली नाही आणि जिच्यासाठी भगवंताचे कुठे कोणाशी तरी काहीतरी स्वार्थाचा संबंध असतो अशी कोणतीही गोष्ट या संपूर्ण जगात नाही। भगवंत नेहमी सर्व प्रकारे पूर्ण काम आहेत, तथापि ते दयामय असल्यामुळे स्वाभाविकपणे सर्वांवर अनुग्रह करून सर्वांचे हित पाहतात। ते वारंवार अवतीर्ण होऊन नाना प्रकारची आपली अशी विचित्र चरित्रे दाखवतात की ती लीला यात गात गात लोक तरुण जातात। भगवंतांच्या प्रत्येक क्रियेमध्ये जगाचे हितच भरलेले असते। ते ज्यांना मानतात किंवा दंड देतात त्यांच्यावरही दयाच करतात। त्यांचे कोणतेही कृत्य दयारहित व प्रेमरहित असत नाही, म्हणून भगवंत सर्व भूतांचे सुहृद होत। हे रहस्य लोकांना माहीत नाही, म्हणून ते लौकिक दृष्टीने इष्ट अनिष्ट यांच्या प्राप्तीमुळे सुखी किंवा दुःखी होत राहतात आणि त्यामुळे त्यांना शांती लाभत नाही। भगवंत माझे अहेतुक प्रेमी आहेत। ते जे काही करतात ते माझ्या कल्याणासाठीच करतात ही गोष्ट ज्या पुरुषाला माहीत असते आणि तिच्यावर ज्याचा विश्वास असतो तो पुरुष प्रत्येक अवस्थेमध्ये जे काही घडते त्याला दयामय परमेश्वराचे प्रेम व दया यांनी भरलेले मंगल विधान आहे असे समजून तो नेहमीच प्रसन्नच असतो, म्हणून त्याला अढळ शांती लाभते। त्याच्या शांतीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येण्याचे काही कारण नसते। पुढचा पॅराग्राफ, जगामध्ये जर एखाद्या सामान्य मनुष्याबद्दल एखादा शक्तिशाली उच्चपदस्थ अधिकारी किंवा राजा महाराजा यांना सुहृद भाव वाटू लागला आणि त्या मनुष्याने जर ही गोष्ट जाणली की अमुक श्रेष्ठ शक्तिसंपन्न पुरुष माझे खरे हित करू इच्छितो व तो माझे रक्षण करण्यास तयार आहे, तर तो स्वतःला भाग्यवान समजून एक प्रकारे निर्भय व निश्चिंत होऊन आनंदमग्न होतो। खरे तर उच्चपदस्थ अधिकारी किंवा राजा महाराजा हे पूर्णपणे स्वार्थरहित नसतात, सर्व शक्तिमानही नसतात आणि सर्वांचे स्वामीही नसतात। मग जर सर्व शक्तिमान, सर्व लोक महेश्वर, सर्व नियंता, सर्वांतर्यामी, सर्वदर्शी, अनंत, अचिंत्य अशा गुणांचा समुद्र असलेला परमप्रेमी परमेश्वर हा स्वतः आमचा सुहृद असल्याचे सांगेल आणि आम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवून त्यांना आपला सुहृद मानले तर आपल्याला किती अलौकिक आनंद व कशी अपूर्व शांती मिळेल याचे अनुमान करणेही कठीण आहे। हे करून बघायला पाहिजे, अनुभवून बघायला पाहिजे। पुढचा प्रश्न, अशा प्रकारे यज्ञ तपांचा भोगता, सर्व लोकांचा महेश्वर आणि समस्त प्राण्यांचा सुहृद अशा 3 लक्षणांनी भगवंत युक्त आहेत हे जो जाणतो त्यालाच शांती मिळते की यापैकी कोणत्याही एकाने युक्त असल्यामुळे शांती मिळते? सुंदर शंका। त्याचं उत्तर, भगवंताला यापैकी कोणत्याही एका लक्षणाने युक्त असे समजणाऱ्यालाही शांती मिळते। मग 3 लक्षणांनी युक्त असे समजणाऱ्याबद्दल काय सांगायचे? जो कोणी एक लक्षणही व्यवस्थितपणे समजावून घेईल तो अनन्य भावाने भजन केल्याशिवाय राहूच शकणार नाही। भजनाच्या प्रभावामुळे त्याच्यावर भगवत कृपेचा वर्षाव होऊ लागतो आणि भगवत कृपेमुळे तो फार लवकर भगवंतांचे स्वरूप, प्रभाव, तत्व व गुण यांना समजावून घेऊन पूर्ण शांती प्राप्त करून घेतो। आहा आहा, त्यावेळी किती आनंद आणि किती शांती मिळत असेल। हे जेव्हा मनुष्याला कळते की जो सर्व यज्ञ तप यांचा एकमात्र भोक्ता आहे, जो संपूर्ण ईश्वरांचा आणि अखिल ब्रह्मांडाचा परम महेश्वर आहे, सर्व देव महर्षी ज्याची पूजा करतात तो भगवान माझा परमप्रेमी मित्र आहे, तेव्हा किती आनंद आणि किती शांती त्या माणसाला मिळत असेल। कुठे क्षुद्र व नगण्य असा मी आणि कुठे आपल्या अनंत अचिंत्य अशा महिम्यामध्ये नित्य वसणारा महान महेश्वर भगवान। माझ्यापेक्षा भाग्यशाली आणखी कोण असेल बरे? आणि त्यावेळी तो हृदयातील कोणती अपूर्व कृतज्ञता घेऊन, कोणत्या पवित्र भावधारेमध्ये भिजून, कोणत्या आनंदार्णवामध्ये बुडून भगवंताच्या पवित्र चरणाशी कायमचा लोळत असेल बरे? पुढचा प्रश्न, भगवंत हे सर्व यज्ञ आणि तप यांचे भोगते, सर्व लोकांचे महेश्वर व सर्व प्राण्यांचे परम सुहृद आहेत ही गोष्ट समजण्याचा काय उपाय आहे? कोणत्या साधनाने मनुष्य अशा प्रकारे भगवंतांचे स्वरूप, प्रभाव, तत्व आणि गुण व्यवस्थितपणे समजून घेऊन त्यांचा अनन्य भक्त होऊ शकेल? सुंदर प्रश्न, आपल्यासाठी खूप उपयोगाचा प्रश्न। उत्तर, श्रद्धेने व प्रेमाने महापुरुषांची संगती, सत्शास्त्रांचे श्रवण, मनन व भगवंताला शरण जाणे, त्याची अत्यंत उत्सुकतेने प्रार्थना करणे व त्याच्या दयेमुळे भगवंताचे स्वरूप, प्रभाव, तत्व व गुण समजणे या गोष्टीमुळे मनुष्य भगवंताचा अनन्य भक्त होऊ शकतो। शेवटचा प्रश्न या अध्यायावरचा किंवा या भागातला, माम या पदाने येथे भगवंतांनी आपल्या कोणत्या स्वरूपाचा संकेत केलेला आहे? उत्तर, जो परमेश्वर अज, अविनाशी आणि सर्व प्राण्यांचा महान ईश्वर असतानाही वेळोवेळी आपल्या प्रकृतीचा स्वीकार करून लीला करण्यासाठी योग मायेने जगात अवतीर्ण होतो
आणि जो श्रीकृष्ण रूपामध्ये अवतीर्ण होऊन अर्जुनाला उपदेश देत आहे त्यास निर्गुण सगुण, निराकार साकार व अव्यक्त व्यक्त स्वरूप, सर्वरूप, परब्रह्म, परमात्मा, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वाधार आणि सर्व लोक महेश्वर अशा समग्र परमेश्वराला उद्देशून माम या पदाचा उपयोग केलेला आहे। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः। हरये नमः, हरये नमः, हरये नमः। ओम श्री परमात्मने नमः। हा भाग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। आपल्याला पुन्हा एकदा विनंती की भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाच्या आपल्या या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या। यापूर्वीचे सर्व भाग आणि यापुढे येणारे सर्व भाग पुन्हा पुन्हा वारंवार ऐका, म्हणजे आपल्याला भगवद्गीतेचे, वेदांचे, उपनिषदांचे, पुराणांचे, संस्कृत भाषेचे सखोल ज्ञान मिळेल। हा आपला भगवद्गीता शिकण्याचा प्रयत्न जर आपल्याला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट अवश्य करा। आपली कॉमेंट आणि लाईक अत्यंत महत्त्वाची आहे, त्याच्यासाठी पैसे पडणार नाहीत, मोफत आहे, पण 2 सेकंद घालवून लाईक आणि कॉमेंट करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून हे सर्व आपल्या सनातन संस्कृतीचे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। आणि आपला चॅनल केदार सीकर सनातन संस्कारची नोटिफिकेशन अजून जर आपण ऑन करून ठेवली नसतील तर कृपया चॅनलची नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे पुढे येणाऱ्या विविध व्हिडिओंची नोटिफिकेशन आपल्याला आपोआप मिळत राहतील आणि आपल्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही किंवा चुकणार नाही। चला तर मग पुढच्या भागामध्ये भेटूया, जिथे आपण गीतेच्या 6व्या अध्यायाला आरंभ करणार आहोत। तोपर्यंत आपणा सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी। धन्यवाद।